नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनलवर। तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो, आज हा आपला महाडीबीटीच्या स्कॉलरशिपचा पुढचा व्हिडिओ। तर आज आपण डिस्कस करणार आहोत की बघा, ज्यावेळेस तुम्ही हा स्कॉलरशिपचा फॉर्म पूर्ण भरतात आणि सर्वात शेवटी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट करायला जाता त्यावेळेस तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म हा सबमिट करावा लागतो। मग सर हा डिक्लेरेशन फॉर्म म्हणजे काय, हमीपत्र म्हणजे काय, हे कुठून डाउनलोड करावं, कसं भरावं, या सर्व गोष्टी आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर या विनीत सर आणि विनीत ट्युटोरियल हे आपले दोन चॅनल आहे, यांना सबस्क्राइब नक्की करा। आणि बघा, याच्यावर भरपूर सारे डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे लेक्चर्स येत असतात आणि त्यासोबत डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स हे ॲप्लिकेशन, ज्यावर डिप्लोमा इंजिनिअरिंगचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळून जाईल अतिशय कमी किमतीत। ठीक आहे, चला सुरुवात करायचं। हो सर, ठीक आहे, चलो। तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो, हे हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल, बरोबर आहे। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावर गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। ठीक आहे ना, चला तर मी या ठिकाणी करून घेतोय। ठीक आहे, तर लॉग इन वगैरे झाल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला सर्व ओपन झालेले दिसेल। तर सर्वात खाली बघा, सर्वात शेवटी तुम्हाला एक डिक्लेरेशन फॉर्म दिसतोय ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी। बघा या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म लेफ्ट कॉर्नरला दिसेल, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, बरोबर आहे। मग डिक्लेरेशन फॉर्म वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं डिपार्टमेंट टाकायचं आहे। तर सर हे डिपार्टमेंट आणि ही स्कीम ही कशी निवडता, तर डिपार्टमेंट आणि स्कीम कशी निवडता या संदर्भात मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओला जाऊन बघा की कोणत्या विद्यार्थ्याने कोणतं डिपार्टमेंट चूज करावं, बरोबर आहे। आता या ठिकाणी मी निवडतो ओबीसी, एसईबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी वेलफेअर डिपार्टमेंट। ठीक आहे ना, जे विद्यार्थ्यांची ओबीसी, एसईबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी कॅटेगरी असेल त्यांनी हे डिपार्टमेंट निवडायचं। मग हे कसं का समजेल सर आम्हाला, ते याबद्दल सुद्धा तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या। ठीक आहे ना, चला असो। त्यानंतर स्कीम नेम, तर ही स्कीम कोणती असेल, तर जो विद्यार्थी ओबीसी असेल त्याने ओबीसी निवडा, एसबीसी असेल तर एसबीसी, व्हीजेएनटी तर व्हीजेएनटी, बरोबर आहे। एखादा समजा विद्यार्थी समजा जे पण काय असेल तर हे कसं निवडायचं हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे ना, चला हे निवडल्यानंतर खालती तुम्हाला एक ऑप्शन आहे डाउनलोड, त्या डाउनलोडवर तुम्हाला क्लिक करायचं, बरोबर आहे। ते तुमचं हे प्रतिज्ञापत्र, बरोबर आहे। या ठिकाणी डाउनलोडवर क्लिक केलं की हे तुमचं डाउनलोड होऊन जाईल। तर अशा पद्धतीने हे तुम्हाला डाउनलोड करायचं की सर हे तर आम्हाला समजलं की डाउनलोड कसं करायचं, बरोबर आहे, हे आम्हाला समजलं। पण सर याच्यामध्ये भरायचं काय, याला कसं भरलं गेलं पाहिजे हे तुम्हाला आता मी क्लिअर करून देतो। ठीक आहे, चला। तर बघा, हे प्रतिज्ञापत्र असं तुमच्या पालकांसाठी, तुमच्यासाठी नाही, बरोबर आहे। मग सर पालकांनी भरायचं असं का, हो चला। तर सर्वात आधी या प्रतिज्ञापत्रावर मी श्री, आता या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल बेटा। ठीक आहे ना, तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, बरोबर आहे। इथे येईल तुमच्या वडिलांचं नाव, बरोबर आहे। सर्वात पहिले या ठिकाणी तुमच्या बेटा वडिलांचं नाव टाकलं का, हो। राहणार कुठे राहता तुम्ही, तालुका, जिल्हा या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। ठीक आहे ना, नंतर टाकल्यानंतर बरोबर आहे, पुढे येथील कायम रहिवासी असून मला, मग तुमच्या वडिलांना एकूण किती अपत्य आहे, म्हणजे तुमच्या वडिलांना, आता माझ्या वडिलांना 2 अपत्य आहे, एक मी आणि एक माझा लहान भाऊ, बरोबर आहे। चला आम्ही 2 भाऊ आहे, बरोबर आहे। मग लिहायचं मी, आता माझ्या वडिलांचं नाव आहे संजय बाळकृष्ण भावसार। ठीक आहे, एक छोटंसं तुम्हाला भरून दाखवतो वाटलं असतं तर या ठिकाणी माझ्या वडिलांचं नाव येऊन जाईल संजय बाळकृष्ण, हे पूर्ण नाव तुम्ही टाकून घेता बाळकृष्ण। राहणार जळगाव, तालुका जळगाव, जिल्हा जळगाव, सर्व जळगाव, जळगाव जळगाव जळगाव। आता समजा आता मी जळगाव जिल्ह्यामध्ये राहतो, जळगाव तालुका सर्व जळगाव, तिथे जळगाव 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 टाकायचं। जळगाव येथील कायम रहिवासी असून मला एकूण, आता माझ्या वडिलांना एकूण 2 अपत्य आहे, तर माझ्या वडिलांना एकूण 2 अपत्य आहे, मग या ठिकाणी टाकलं बेटा मी 2। त्यापैकी 2 मुले किती आहे, 2 मुली किती आहे, 0। तर मला एकही बहीण नाहीये, बरोबर आहे। मग 2 अपत्य आहे तर 2 मुले आणि 0 मुली टाकल्या आपल्या, हे समजलं बेटा तुम्हाला सर्वांना, हो। जर समजा तुमच्या वडिलांना 3 मुलं असतील, 3 मुली, जे पण काय असेल ते, जेवढे मुलं टोटल किती असेल ते इथे लिहायचं, त्यापैकी किती मुलं आहे आणि किती मुली आहे हे असं लिहायचं। ठीक आहे ना, चला आहेत डायडॅश हा, आता बघा डायडॅश, आता मला सांगा हे डिक्लेरेशन फॉर्म कोणासाठी भरला आहे, तुमच्यासाठी, बरोबर आहे। मग आता बघा सिंपलशी गोष्ट, इथे तुमचं नाव येईल बेटा, इथे तुमचं नाव येईल, बरोबर आहे। आता हा फॉर्म मी माझ्यासाठी भरतोय, म्हणजे माझे वडील माझ्यासाठी भरणार आहे, बरोबर आहे। तर या ठिकाणी तुमचं नाव, ज्याच्यासाठी हा स्कॉलरशिपचा फॉर्म भरला जातोय, तर या ठिकाणी माझ्यासाठी भरला जातोय का, विनीत भाऊ, हे टाकलं, आपलं नाव टाकलं, बरोबर आहे। चला, तर हा नंबरचा मुलगा आहे, तर हा प्रथम, आता मी समजा मोठा आहे ना, तर मी प्रथम क्रमांकाचा मुलगा आहे, तर द्वितीय आणि तृतीय चतुर्थ मी खोडून टाकेल, तर प्रथम हा ही खोडून टाकायचं, हा प्रथम क्रमांकाचा लाभार्थी। आता बघा हा प्रथम क्रमांकाचा लाभार्थी आहे, येतं हे लक्ष तुम्हाला सर्वांना।
म्हणजे 1 नंबरचा लाभार्थी हा मोठा मुलगा आहे ना, मी मोठा आहे तर प्रथम आला. चला, अपत्य आहे तो डॅश या महाविद्यालयामध्ये. तर या ठिकाणी येईल तुमचं महाविद्यालयाचं नाव, तुमच्या कॉलेजचं नाव. आता कॉलेजचं नाव कोणतं असेल, जे असेल ते असेल. या ठिकाणी येईल तुमचं कॉलेजचं नाव, कॉलेज नेम टाकायचं, ठीक आहे ना. या महाविद्यालयामध्ये डॅश या अभ्यासक्रमात शिक्षण घेत असून, आता कोणत्या अभ्यासक्रमात शिक्षण घेतोय, समजा ME, MTech, PhD, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, जे पण काय असेल ते, ठीक आहे ना. तर इथे तुम्ही समजा तुम्ही डिप्लोमाचे विद्यार्थी असाल तर डिप्लोमा टाका, इंजिनिअरिंगचे असाल तर इंजिनिअरिंग टाका, MTech, PhD चे असाल तर जे पण काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं. समजा डिप्लोमाचे असाल तर डिप्लोमा टाका. डिप्लोमा या अभ्यासक्रमात, डिप्लोमा कशामध्ये बेटा, मेकॅनिकल मध्ये, मग डिप्लोमा टाकायचं मेकॅनिकल मध्ये. या अभ्यासक्रमात शिक्षण घेत असून तो या शिष्यवृत्ती योजनेकरिता अर्ज करीत आहे. मला सांगा तुम्ही कोणत्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता, सांगा बरं. मग यासाठी बघा, मला सांगा तुम्ही कोणत्यासाठी करताय, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू OBC स्टुडंट, म्हणजे या स्कॉलरशिपसाठी तुम्ही अर्ज करत आहात. या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी तुम्ही अर्ज करत आहात. मग याचं नाव तुम्हाला टाकायचं आहे, म्हणजे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. आता हे इंग्लिश मध्ये टाकायचं, इंग्लिश मध्ये टाका, मराठी टाकायचं, मराठी टाका. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर OBC स्टुडंट येऊन जाईल ना तुम्हाला. चला, असो, फॉर OBC स्टुडंट म्हणजे स्कॉलरशिपचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. तर या शिष्यवृत्ती योजनेकरिता अर्ज करीत आहे. यापूर्वी माझ्या कुटुंबातील एकूण डॅश अपत्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांची नावे. आता बघा, मला सांगा, आमच्या घरामध्ये फक्त मी एकटाच आहे की जो स्कॉलरशिपचा फॉर्म भरत आहे, बरोबर आहे. म्हणजे माझा लहान भाऊ आहे, पण तो एकदमच छोटा आहे, तो कोणत्याही प्रकारचा याचा बेनिफिट घेत नाहीये, फायदा घेत नाहीये. तर या ठिकाणी काय होईल बेटा, 0. म्हणजे याच्या अगोदर, माझ्या अगोदर कोणी या स्कॉलरशिपचा फॉर्म भरलाय का माझ्या घरात, नाही. त्या ठिकाणी 0. आणि या ठिकाणी कोरं सोडून द्यायचं, काहीच लिहायचं नाही, या ठिकाणी कोरं सोडून द्यायचं बेटा, बरोबर आहे. पण जर समजा तुम्ही लहान असाल, तुमच्या घरामध्ये तुम्ही लहान असाल आणि तुमचा मोठा भाऊ सुद्धा शिक्षण घेत आहे आणि त्याने सुद्धा हा फॉर्म भरला असेल ना, तर लिहायचं, या अगोदर 1 अपत्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आणि तुमच्या भावाचं नाव इथे लिहायचं, तुमच्या भावाचं किंवा तुमच्या बहिणीचं नाव इथे लिहायचं. जर त्याने स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल तरच लिहा, नाही तर लिहायची गरज नाही, रिकामं कोरं सोडून द्या, ठीक आहे ना. चला, असो. आणि खालती मग तेच ही आहेत, वर दिलेली माहिती पूर्णपणे खरी असून त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. त्यामध्ये काही खोटे आढळल्यास माझ्या पाल्याला मिळणारी शिष्यवृत्ती व्याजासह शासनास परत करील अशी हमी देत आहे. त्याच्यात काही खोटेपणा वगैरे नाही. आणि काही आढळल्यास तुमचे वडील स्वतः दोषी राहतील, असं. त्या ठिकाणी पालकांची स्वाक्षरी मारायची, सही मारायची, म्हणजे तुम्ही नाही करायची, पालक मारतील. दिनांक आणि ठिकाण वगैरे टाकला आणि इथं विद्यार्थ्याची स्वाक्षरी, इथं विद्यार्थ्याची सही असेल आपली, ठीक आहे ना. अशा प्रकारे हा फॉर्म तुम्हाला प्रॉपर भरायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर याचा फोटो काढायचा आहे आणि तो फोटो त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा बेटा, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे हे प्रतिज्ञापत्र आहे. सर, एवढं कुठं डाउनलोड करायचं, तर बेटा टेन्शन नका, आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी अपलोड केलेलं आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी जा आणि तुम्ही म्हणजे डाउनलोड वगैरे तुम्ही करू शकता, ठीक आहे ना. चला, आय होप सो आज छोटासा नमुना असा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना समजला असेल. हमीपत्र कसं भरावं, कसं डाउनलोड करावं, नसेल समजत तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील, ठीक आहे. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.